हॅलो माय डिअर स्टुडंट्स, कसे आहात सर्वजण? एकदम मजेत. आपला टॉपिक चालू आहे करंट इलेक्ट्रिसिटी. और करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये याच्या अगोदरच्या 2-3 लेक्चरमध्ये कंटिन्युअसली आपण काय केलं बेटा? प्रॅक्टिस. कशाची प्रॅक्टिस घेतली आहे? दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर, दॅट इज द इक्विव्हॅलंट रेझिस्टन्स. त्याच्याबरोबरच आपण एक पॉईंट घेतला होता, दॅट इज द कॉम्बिनेशन ऑफ सेल्स ऑल्सो. त्याच्या रिलेटेड 1-2 क्वेश्चन्स आपण घेणार आहेत आज, आणि मग आपण नेक्स्ट पॉईंटकडे जाऊया या टॉपिकच्या. आणि दॅट टॉपिकच्या 2 लॉज आहेत. एक आहे KCL आणि दुसरा आहे KVL, क्रिचॉफ्स करंट लॉ आणि क्रिचॉफ्स व्होल्टेज लॉ. तर ठीक आहे बेटा, हे 2 लॉ घ्यायच्या अगोदर आपण त्याच्या रिलेटेड तो जो कॉम्बिनेशन ऑफ सेल्स आहेत त्या कॉम्बिनेशन ऑफ सेलच्या रिलेटेड आपण काय घेणार आहोत? तर बेटा एक क्वेश्चन लेने जा रहे हैं. तो चलिए बेटा अभी हम आगे जाते हैं. सो व्हाट इज दैट क्वेश्चन? रीड करा, एकदम इंटरेस्टिंग क्वेश्चन है. हाउ मेनी सेल्स ऑफ 1.5 वोल्ट ऑब्लिक 500 मिली एम्पियर रेटिंग वुड बी रिक्वायर्ड इन सीरीज and parallel combination to provide the 1500 milliampere at 3 volt. What is that question बेटा? That is a interesting question. काय विचारले आपल्याला त्यांनी? सो देख लो बेटा, इट इज अ इंटरेस्टिंग क्वेश्चन. इतकी प्रॅक्टिस घेतोय मी, प्रत्येक पॉईंट कव्हर करतोय, कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, हे सगळ्यात मेन आहे बेटा. सो यहाँ पे देखो, सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट इज दॅट की आपल्याला इथं प्रॅक्टिस फार इम्पॉर्टंट आहे, टॉपिक फार इंटरेस्टिंग आहे, पण हटके पण आहे. काय क्वेश्चन दिला आपल्याला? वी हॅव गिवन 1 सेल. आता आपल्याला इथे एक सेल दिला आहे, यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे इथे एक सेल दिला है. सो हा एक सेल है. चलो मैं इसको थोड़ा सा, यहाँ पे देख लो बेटा, इथे जर पाहिलं तर हा एक सेल आहे, बॅटरी आहे, पॉझिटिव्ह टर्मिनल, निगेटिव्ह. ओके बेटा. आणि याचा जर पाहिला तर याचा करंट किती दिला आहे? सो दॅट इज हियर, आपल्याला करंट दिला आहे त्याचा 500 मिली ॲम्पियर. ओके, या बॅटरीचा करंट किती आहे? 500 मिली ॲम्पियर. आणि याचं जे EMF आहे, दॅट इज द पोटेन्शियल सो डिफरन्स, हा EMF त्यांनी दिला आहे 1.5 वोल्ट. ओके, सो दॅट इज हियर. अपने घर में जो होता है ना बेटा, तो टीव्हीचा जो रिमोट असतो ना, रिमोट, तो जो सेल असतो ना, सेल इतनासा पेन्सिल सेल असतो बघ, तर त्या पेन्सिल सेलचं हेच स्पेसिफिकेशन आहे. काय आहे? 1.5 वोल्ट EMF अँड 500 मिली ॲम्पियर करंट. ओके, तर त्यांनी आपल्याला काय विचारलं आहे? याच्यासारखे सेल आपल्याला किंवा याच्यासारख्या बॅटरीज आपल्याला किती वापरायच्यात आणि कशा कशा वापरायच्यात की जेणेकरून आपल्याला आउटपुट काय आलं पाहिजे? 1500 मिली एम्पियर ॲट 3 वोल्ट. ओके, और एक बार बताता हूँ व्हाट इज दैट क्वेश्चन. दैट क्वेश्चन इज हियर, दैट इज रिलेटेड टू द कॉम्बिनेशन ऑफ सेल्स. आणि कॉम्बिनेशन ऑफ सेलमध्ये जर आपण पाहायला गेलो तर सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट, आणि तो म्हणजेच काय की इथे आपल्याला एक सेल दिला आहे आणि त्या सेलचं स्पेसिफिकेशन दिलं आहे की त्याचा EMF आहे 1.5 वोल्ट. ओके, आणि त्याचा करंट किती दिला आहे? 500 मिली ॲम्पियर. तर असे किती सेल आपल्याला सिरीज आणि पॅरललमध्ये वापरावे लागतील की जेणेकरून आउटपुट किती आलं पाहिजे बेटा? 1500 मिली ॲम्पियर ॲट 3 वोल्ट. ओके, तर काय करायचं आता? तो यहाँ पे देख लो बेटा, कॉन्सन्ट्रेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुला कळालं पाहिजे की करंट जो आहे ना बेटा, हा करंट तिप्पट झाला आहे, 500च्या तिप्पट आहे ना, 1500. आणि जर व्होल्टेज जर पाहिलं ना बेटा, तर 1.5 वोल्ट किती झालं बेटा? दुप्पट झालं. तर मी तुम्हाला सांगितलं होतं सिरीज कॉम्बिनेशन आणि पॅरलल कॉम्बिनेशन फॉर रेझिस्टर ॲज वेल ॲज आपण म्हणूया इथं सेल ऑल्सो. ते म्हणजेच काय? सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट हा सेम असतो, पोटेन्शियल डिफरन्सची ॲडिशन. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये पोटेन्शियल डिफरन्स सेम असतो, करंटची काय होते बेटा? ॲडिशन होते. ओके, तर अगोदर आपण काय करूया? आपण इथे बघ, इथे सगळ्यात मेन करंटची ॲडिशन. करंट आपल्याला किती घ्यायचा? 3 पट घ्यायचा आहे. तो मैंने ऐसा किया तो चलेगा क्या बेटा? देख लो बेटा, इथे एक सेल घेतो आहे मी, यहाँ पे देख लो, यहाँ पे भी एक सेल ले रहा हूँ मैं, आणि इथे पण पाहायला गेलं तर इथे एक सेल घेतो आहे. तो यहाँ पे मैंने कितने सेल लिए हैं? देख लो बेटा, किती सेल घेतले तर मी इथं लक्ष दे बेटा, 3 घेतले, 3 सेल. ओके, ये 3 सेल मैंने यहाँ पे लिए हैं. याला आपण म्हणूया EMF. सो दॅट इज हियर E. याचा EMF किती आहे बेटा? E. इसका E. दे आर आयडेंटिकल, दे आर इन आयडेंटिकल. ओके, आता आपल्याला कळालं पाहिजे की हे 3 कसे घेतले, तर आपण पॅरललमध्ये घेतलेत. ओके, हे 3 पॅरललमध्ये घेतलेत. तर आता यांचं जर पाहिलं आपण तर यांचा व्होल्टेज आणि यांचा करंट घेऊया. मैं यहाँ पे लिखता हूँ, दॅट इज कॉल्ड ॲज द बेटा करंट. इथे घेतो मी करंट आणि इथे घेतो व्होल्टेज. व्होल्टेज इज नथिंग बट पोटेन्शियल डिफरन्स, दॅट इज कॉल्ड ॲज द EMF. ओके,
करंट किती होईल. आता बघ इथे करंट, आता हे कोणतं कॉम्बिनेशन आहे, इट इज द पॅरलल कॉम्बिनेशन. हे कोणतं कॉम्बिनेशन आहे, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. तर करंटची ॲडिशन होणार 500 + 500 + 500 दॅट इज कॉल्ड ॲज. तर इथे मी म्हणू शकतो किती करंट होईल रे बेटा, 1.500 मिली ॲम्पियर. ओके. आणि इथे जर पाहिलं तर याचा EMF म्हणजे व्होल्टेज किती होणार, तर आपल्याला माहिती आहे की पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये EMFला धक्का लागत नाही, करंटची ॲडिशन होते. आणि सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंटला धक्का लागत नाही. कशाची ॲडिशन होते बेटा, पोटेंशियल डिफरन्स EMFची. तो यहाँ पे देख लो बेटा, तो इथे जर बघितलं तर EMF है उतना ही रहेगा, दॅट इज कॉल्ड ॲज द 1.5 व्होल्ट. ओके. तर आपल्याला आउटपुट किती पाहिजे, 1500 मिली ॲम्पियर ॲट 3 व्होल्ट. पण या कॉम्बिनेशनचं आउटपुट किती आलं रे, 1500 मिली ॲम्पियर आणि किती आलं रे, 1.5 व्होल्ट. आता मी काय करतो बेटा, यहाँ पे देख लो. आता इथे जर पाहिलं तो यहाँ पे इथं मी अजून एक सिस्टीम घेतो आहे. सो दॅट इज इयर तीन सेल आहेत आणि त्याचं कॉम्बिनेशन घेतो. सो दॅट इज इयर हे सगळं थिंकिंग लेवल आहे बरं, कॉमन सेन्स आहे. सो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे प्लस माइनस. सो प्लस माइनस EMF किती आहे बेटा, हे दे आर इन आयडेंटिकल. ओके बेटा, पॅरलल कॉम्बिनेशन आहे. आता या पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये या सिस्टीमचं एवढ्या पार्टचा करंट कितना आहे, 1500 मिली ॲम्पियर. ओके. आणि एवढ्या सिस्टीमचा पोटेन्शियल डिफरन्स EMF किती आहे, 1.5 व्होल्ट. पण ह्या दोन अरेंजमेंट आपण कशा जोडल्या तर बेटा, इन दोनों को हमने सीरीज में जोड़ दिया है. हा एक पार्ट आणि हा एक पार्ट सिरीजमध्ये जर पाहिलं तर करंट काय असणार आहे, सेम. आणि पोटेंशियल डिफरन्सची काय होणार आहे, ॲडिशन. तो यहाँ पे देखा जाए तर मी इथं घेतो आउटपुट. सो दॅट आउटपुट इज नथिंग बट, त्या आउटपुटमध्ये करंट किती येणार रे बेटा, 1500 मिली ॲम्पियर. सो दॅट इज हिअर करंट तेवढ्याला तेवढा येईल, कारण याच्यातला करंट आणि याच्यातला सेम आहे, बिकॉज दॅट सिस्टीम अँड दॅट सिस्टीम इन सिरीज कॉम्बिनेशन. आणि इथे जर बघितलं तर ह्या दोघांच्या सिस्टीमचं EMFची ॲडिशन होईल 1.5 + 1.5 दॅट इज कॉल्ड ॲज अ 3 व्होल्ट. सो दॅट इज आवर आउटपुट. आणि हे आउटपुट येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 3 सेल पॅरललमध्ये, अशीच सिस्टीम अजून एकदा 3 सेल पॅरललमध्ये आणि ह्या 2 पार्ट एकमेकाला कसे करायचे बेटा, सिरीजमध्ये. तो टोटल हाऊ मच सेल वी रिक्वायर्ड, किती सेल आपल्याला लागतील बताइए, 1 2 3 4 5 6. तो नंबर ऑफ सेल्स आर दॅट इज हियर, नंबर ऑफ सेल्स कितने लगने वाले बेटा, 6 सेल लागतील. आणि ते 6 सेल आपल्याला कसे जोडायचे आहेत, 3 सेलचा एक पॅरलल कॉम्बिनेशन, दुसऱ्या 3 सेलचा एक पॅरलल कॉम्बिनेशन, आणि हे दोन्ही कशामध्ये घ्यायचं बेटा, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये. देन वी गेट दैट आउटपुट. समझ में आ रहा है, एकदम इंटरेस्टिंग है, एक्साइटमेंट है, बहुत भारी टॉपिक है थे सगळे. फक्त कंसिस्टन्सी हे फार महत्त्वाची आहे. तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. सिंपल है, सिरीज कॉम्बिनेशनमध्ये करंट सेम है, EMF की ॲडिशन. पैरेलल कॉम्बिनेशन मध्ये काय होईल रे बेटा, EMF सेम है, करंट की एडिशन. सो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया. ठीक है बेटा, तो ये क्वेश्चन मैंने कंप्लीट कर दिया. आता आपण जाऊया आपल्या नेक्स्ट नवीन लॉ कडे, दैट इज कॉल्ड एज द KCL, दैट इज द किरचॉफ्स करंट लॉ. सो मी इथे घेतोय अँड दॅट इज हियर. देख लो बेटा, यहाँ पे मैं हेडिंग डाल देता हूँ आणि तो म्हणजेच काय आहे. सो दैट हेडिंग इज इम्पॉर्टंट. किरचॉफ्स करंट लॉ. किरचॉफ्स करंट लॉ. In short form we can say like that KCL. K stands for Kirchhoff, C stands for current, L stands for law. याचा अजून एक दुसरं नाव आहे बरं, ते म्हणजेच काय, किरचॉफ्स जंक्शन लॉ. याला अपन जंक्शन लॉ पण म्हणूया आणि याला काय म्हणूया, करंट लॉ भी बोलेंगे. ठीक है बेटा, ये क्या होता है ये मैं आपको बताऊंगा. आत्तापर्यंत आपण काय घेतलं बघ बेटा, आत्तापर्यंत आपण जर पाहिलं करंटचे सगळे कंटेंट घेतले. करंटचे कंटेंट घेतल्यानंतर ओहम्स लॉ घेतला. ओहम्स लॉ घेतल्यानंतर त्याच्यामधला रेझिस्टर आहे त्याच्या कंडिशन्स घेतल्या आणि त्याची थर्मल कंडक्टिव्हिटी घेतली, स्पेसिफिक रेझिस्टन्स, कंडक्टिव्हिटी, हे सगळे पॉईंट घेतल्यानंतर आपण घेतलं कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर. कॉम्बिनेशन ऑफ रेझिस्टर घेतल्यानंतर कॉम्बिनेशन ऑफ सेल्स घेतलं, त्याची प्रॅक्टिस घेतली. आज घेतोय आपण KCL अँड KVL. सो वी कॅन से लाईक दॅट की आपला टॉपिक हा अर्ध्यापेक्षा पुढे गेला आहे. सो दॅट इज हियर विदिन दॅट वीक 4 to 5 लेक्चर्समध्ये हा आपला टॉपिक कवर होईल विथ द और मोर प्रॅक्टिस. सो दॅट इज हियर किरचॉफ्स करंट लॉ, किंवा त्याचं दुसरं नाव काय, यू कॅन नोट इन युअर नोटबुक, किरचॉफ्स जंक्शन लॉ. ओके, शॉर्ट फॉर्म आहे KCL. एक लक्षात ठेवायचं, इट कॅन ओबे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज.
ओके, आणि याच्यानंतरचा जो KVL है दैट कैन ओबे द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी, कीप इट इन माइंड, इस पे क्वेश्चन आया था. इसके लिए मैं यहाँ पे क्या लिखता हूँ, इथे मी दुसऱ्या पेनमध्ये लिहितोय आणि काय लिहितोय मी इथे बघ, इथे इट कॅन ओबे कंझर्वेशन ऑफ चार्ज. सो दॅट इज हिअर, हे आपल्याला इथे कळालं पाहिजे. आता हा लॉ काय आहे सर, एकदम इंटरेस्टिंग आहे. मी इथे एक जंक्शन घेतो बेटा. जंक्शन इज नथिंग बट व्हॉट इज द मिनिंग ऑफ दॅट जंक्शन. जंक्शन म्हणजे काय, असा पॉईंट की जिथे 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर कनेक्ट झालेत, त्याला आपण काय म्हणूया बेटा, जंक्शन. मोस्टली जंक्शन हा वर्ड आपण रेल्वेमध्ये वापरतो, जंक्शन, परत टर्मिनल, स्टेशन, लाइक दैट. इथे जर बघितलं तर इथे एक जंक्शन. अभी यहाँ पे देख लो बेटा, इथे मी वायर घेतो, कुछ ना कुछ वायर लेता हूँ. हे इथे एक वायर घेतलं, यहाँ पे एक लगा दिया, यहाँ पे है, इथे पण आहे, इथे पण आहे, और यहाँ पे भी है. सो यहाँ पे देख लो, हा एक जंक्शन आहे, हा त्यांचा पॉईंट आहे. इथे किती वायर आहेत बेटा, 1 2 3 4 5 6. सो दॅट इज हिअर, किती वायर कनेक्ट केलेत बेटा, 6 वायर. आणि त्याच्यामधून काय फ्लो होणार आहे, करंट. अभी यहाँ पे थोड़ी देर के लिए आप इतना मान लो कि ये 3 वायर नहीं है, सॉरी ये 6 वायर नहीं है, ये 6 पाइपलाइन के पाइप आहेत, उसमें से पानी, किसी में से पानी आएगा तो किसी में से पानी जाएगा, लाइक दॅट. कुणामधून तर करंट येणार आहे आणि काही जणांमधून करंट जाणार आहे. सो दॅट इज हिअर. तर 2 कंडिशन असणार आहे तिथे. एक म्हणजे जंक्शनकडे करंट आला, सो दॅट इज कॉल्ड ॲज द इनकमिंग करंट, आणि जंक्शनपासून दूर काढला तर दॅट इज कॉल्ड ॲज द आउटगोईंग करंट. मग इथे काय आहे, इथे तर कळायला पाहिजे आपल्याला. सो दॅट इज द इम्पॉर्टंट जो मैं यहाँ पे बता रहा हूँ. आणि ते म्हणजेच काय, मी चला इथे घेतो आहे की हा बघा, हा आहे करंट I1. हा I1 करंट कसा आहे बेटा, इनकमिंग आहे. ओके, इथे जर पाहिलं तर चलो मैं यहाँ पे लिखता हूँ. सो दॅट इज कॉल्ड ॲज द I2 हा करंट आहे. हा कसा आहे बेटा, आउटगोईंग, बाहेर चालला आहे. परत इथे जर पाहूया आपण, यहाँ पे देख लो बेटा, हा कोण आहे बेटा, I3. ओके, हा कसा आहे बेटा, इनकमिंग. यहाँ पे देख लो, इथे पण घेतो मी I4, हा कसा आहे रे, इनकमिंग. और यहाँ पे देख लो बेटा, दॅट इज हिअर, हा I5, हा कसा आहे रे, आउटगोईंग. आणि इथे बघ, हा बघ, इथे I5च्या नंतर घेतो I6, हा पण कसा आहे रे, आउटगोईंग. तर इथे टोटल किती ब्रँचेस आहेत, देअर आर द 6 वायर. त्याच्यामध्ये 6 करंट आहेत, I1 I2 I3 I4 I5 अँड I6. एक सेंटरचा जो पॉइंट है दैट इज कॉल्ड एज द जंक्शन. जंक्शन किसे बोलेंगे, ऐसा कोई भी पॉइंट वहाँ पे 3 या 3 से ज़्यादा वायर आएंगे तो हम उसको क्या बोलेंगे, जंक्शन. ओके बेटा, याला आपण जंक्शन्स लॉ पण म्हणू शकतो. ज़्यादा हार्ड नहीं है. नाहीतर याला काही वेळेस काय होतं माहिती का, कोई भी 2-2 घंटे 3-3 घंटे इसको पढ़ाते रहेगा, कुछ ही नहीं है, 5 मिनट का काम है. 5 मिनटाचं काम आहे, लगेच लॉ संपतो, लगेच नेक्स्ट लॉकडे जायचं. ज़्यादा दिमाग लगाने की जरूरत नहीं है. हाँ, त्याच्या क्वेश्चन्समध्ये लावूया, लगेच आपण त्याचा क्वेश्चन्स घेऊया. तो यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे I1 इनकमिंग, I2 आउटगोइंग, I3 इनकमिंग, I4 इनकमिंग, I5 आउटगोइंग, I6 आउटगोइंग. क्रिचॉफ्स जंक्शन लॉ क्या है, सो दैट इज नथिंग बट at the junction summation of I is equal to 0. that is called as the Kirchhoff junction law. Kirchhoff junction law काय सांगतो की जंक्शनला समेशन ऑफ करंट इज ऑलवेज इक्वल टू 0. म्हणजेच याचा अर्थ समेशन इज नथिंग बट त्या करंटची काय करायची आपल्याला, ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन. दॅट इज हियर. आता इथे आपल्याला काही साइन कन्वेंशन, दैट इज द इंपॉर्टेंट. यहाँ पे देख लो बेटा, एक कॉमन सेंस मैं आपको बताता हूँ. व्हाट इज दैट कॉमन सेंस. अभी यहाँ पे देख लो, कोई भी एक है, सो कि जेवढा करंट आला है, जितना करंट आएगा उतना करंट जाएगा. इनकमिंग करंट जितना है उतना ही क्या होगा बेटा, आउटगोइंग करंट है. सो दैट इज द इम्पॉर्टंट. जितना पानी आया है उतना ही जाएगा ना. सो दैट इज हियर. म्हणजे इथे जर पाहिलं, एक लॉ आहे, स्टेटमेंट आहे. व्हॉट इज दॅट, ॲट द जंक्शन द समेशन ऑफ द करंट इज ऑलवेज इक्वल टू 0. दॅट इज कॉल्ड ॲज द क्रिचॉफ्स करंट लॉ. दॅट इज कॉल्ड KCL. इट कॅन ओबे द लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ चार्ज. हे कसं काय हे सांगतोय. आता आपण याला प्रूव्ह करूया की यार ये सच में पॉसिबल है क्या. तर इथे बघ किती टाईपचे करंट आहेत. एक तो येणारे करंट आहेत आणि दुसरे जाणारे. दॅट इज द इनकमिंग करंट एंड आउटगोइंग करंट. मग आपण यांच्यासाठी एक साइन कन्वेंशन दूया. चलो मान लिया इनकमिंग को हम बोलेंगे पॉजिटिव, तो आउटगोइंग को क्या बोलेंगे, निगेटिव. कोई बोलेगा नहीं नहीं सर इनकमिंग को निगेटिव बोलो, तो आउटगोइंग को क्या बोलेंगे, पॉजिटिव. आपल्याला अपोजिट साइन द्यायचे आहेत. अगर इनकमिंग पॉजिटिव लेते हैं तो आउटगोइंग निगेटिव घ्या. इनकमिंग निगेटिव घेतलं तर आउटगोइंग क्या घ्या बेटा, पॉजिटिव घ्या. नो प्रॉब्लम. सो दैट इज हियर. तो यहाँ पे देखा जाए तो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज नथिंग बट इनकमिंग करंट. So incoming current is equal to outgoing current.
आता का बरं इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोईंग करंट, कारण इट कॅन ओबे द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज, म्हणजे चार्ज नायदर बी क्रिएटेड नॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन ट्रान्सफर इनकमिंग टू आउट गोईंग, कारण चार्ज फ्लो झाला तर काय येणार आहे बेटा, करंट येणार आहे. तो ठीक आहे. अभी इनकमिंग करंट कौन कौन है देख लो बेटा, I1 इनकमिंग है, सो दॅट इज हियर I1 इनकमिंग आहे. परत इथे बघ I2 नाही आहे, I3 इनकमिंग प्लस I3 दॅट इज नथिंग बट हा करंट कौन है बेटा, स्केलर क्वांटिटी, फॉलो द रूल्स ऑफ अल्जेब्रा. परत इथे बघ I3 के बाद I4 ये भी कौन है बेटा, इनकमिंग, तो दैट इज कॉल्ड एज द I4. I5 कौन है, आउट गोइंग. I6 भी कौन है, आउट गोइंग, इज इक्वल टू आउट गोइंग. आउट गोइंग क्या है देख लो बेटा, I2 काय है बेटा, आउट गोइंग. फिर बाद में देख लो यहाँ पे I5 आउट गोइंग है, ओके. आणि इकडे बघ I6 हा पण कोण आहे, आउट गोइंग आहे. तिकडचे पॉझिटिव्ह, इकडे काय येईल बेटा, निगेटिव्ह. तो मैं ऐसे लिखता हूँ I1 प्लस I3 प्लस I4 माइनस I2 माइनस I5 माइनस I6 इज इक्वल टू 0, कारण पॉझिटिव्ह कुणाला लागलं रे बेटा, पॉझिटिव्ह इनकमिंगला घेतलं तर निगेटिव्ह कुणाला झालं, आउट गोईंग, इज इक्वल टू 0. इथे त्यांची आपण काय घेतली रे बेटा, सेम फिजिकल क्वांटिटीची नंबर ऑफ टाइम ॲडिशन सबट्रॅक्शन घेतली. सो दॅट इज कॉल्ड ॲज द समेशन, अँड दॅट समेशन ऑफ I इज इक्वल टू काय रे बेटा, 0. इथे आपण असं पण म्हणू शकतो समेशन ऑफ I आणि इथे घेतो I इक्वल टू 0 to 1 किंवा 0 to नाही 1 to n. सो I इज इक्वल टू 1 to n. पण असं करायची पण गरज नाही, यू कॅन लाईक दॅट, असं पण डायरेक्ट लिहू शकतो. दॅट इज कॉल्ड एज द समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. कभी कभी इतना भी समझ में आना चाहिए, जेवढा करंट आला तेवढा गेला. इनकमिंग करंट इज इक्वल टू आउट गोइंग, याचा अर्थ नेट करंट कितना है बेटा, 0. कुठे, जंक्शन पे. तो कभी मत भूलो, बाय द क्रिचॉफ्स करंट लॉ ॲट द जंक्शन नेट करंट इज ऑलवेज 0. व्हाय, बिकॉज द इनकमिंग इज इक्वल टू आउट गोइंग, देयरफॉर वी कैन से लाइक दैट द एट द जंक्शन समेशन ऑफ करंट इज इक्वल टू 0. समेशन ऑफ दैट करंट इज इक्वल टू 0. तो ये आपको समझ में आना चाहिए. तो सिंपल 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 है, ज़्यादा कुछ नहीं है. जितना करंट आएगा उतना जाएगा. कहाँ पे बेटा, जंक्शन पे. तो जंक्शन पे नेट करंट कितना होगा, 0. किसको ओबे करेगा, लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ चार्ज. इनकमिंग पॉजिटिव लिया तो आउट गोइंग निगेटिव, इनकमिंग निगेटिव लिया तो आउट गोइंग पॉजिटिव. इतना ही बता दिया मैंने. चलो लॉ फिनिश हो गया. लगेच याच्या रिलेटेड क्वेश्चन सॉल्व करूया. चलो 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 हम यहाँ पे क्वेश्चन सॉल्व करेंगे. व्हाट इज दैट क्वेश्चन, सो लुक एट हियर बेटा, व्हाट इज दैट क्वेश्चन. दैट क्वेश्चन इज हियर. इथे जर बघितलं आपण तो यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे, हाँ ओके. इथे बघ ही सिस्टम दिली आहे आणि आपने को पूछा है इन द फॉलोइंग सर्किट कैलकुलेट द वैल्यू ऑफ द करंट I. इथे कोण आहे I1, इथे कोण आहे I4, इथे कोण आहे I2, इथे कोण आहे I5, इथे कोण आहे I3, इथे कोण आहे I, इथे कोण आहे I6. म्हणजे आपल्याला हा करंट फाइंड आउट करायचा. कौन सा, यहाँ का या ब्रँचमधला करंट फाइंड आउट करायचा. दॅट इज हियर. कैसे यहाँ पे यूज़ करेंगे, तर इथे मोस्टली आपल्याला काय यूज़ करावं लागेल. तो यहाँ पे अगर देखा जाए तर आपल्याला इथे थोडंसं समजलं पाहिजे, आणि ते म्हणजेच काय की इथे अगोदर आपण मेन्शन तर करूया की बेटा जंक्शन किती आहेत. काय मेंशन करूया की अरे इथं जंक्शन किती आहेत हे तर चेक करूया. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे हा एक पॉइंट है, यहाँ पे मैं लिखता हूँ दॅट इज हियर A. इथे जर घेतलं मी, सो दॅट इज कॉल्ड ॲज द B. आणि इथे जर घेतलं तर C. कितने जंक्शन आहे बेटा, 3 जंक्शन आहेत, A, B आणि C. आणि जंक्शनवर जेवढा येणारा करंट असतो तेवढाच काय असतो बेटा, जाणारा करंट असतो. यहाँ पे देख लो बेटा, I1 6 एम्पियर आ रहा है, 2 एम्पियर जा रहा है, तो बचा कितना है बेटा, 4 एम्पियर. तो 4 एम्पियर येणार का जाणार. सो दैट इज हियर. तो मैं यहाँ पे लिखता हूँ दैट इज कॉल्ड एज द 4 एम्पियर. परत जंक्शन बी पे देख लो बेटा, 4 एम्पियर आ रहा है, इकडून किती येतो बेटा, 6 एम्पियर येतोय. म्हणजे टोटल मिळून किती झाला इनकमिंग, 6 + 4 दॅट इज अ 10. सो दॅट इज हियर. इथे बघ सिंपल सी गोष्ट आहे, मी जे काय सांगतोय ते आपल्याला कळालं पाहिजे. यहाँ पे देख लो, हा बी जंक्शन आहे, किती वायर आहेत, 1 2 3 4. इनकमिंग करंट कितना है, इनकमिंग करंट कितना है देख लो बेटा, 4 एम्पियर अँड 6 एम्पियर. किती झालं रे बेटा, 10 एम्पियर. त्या 10 एम्पियरमधला 2 एम्पियर चालला इकडे, आणि इकडे किती जाणार आहे बेटा, सो दॅट इज हियर 8 एम्पियर. ओके. आता आपल्याला कळालं पाहिजे व्हॉट इज दॅट इम्पॉर्टंट पार्ट. इथे 8 एम्पियर आहे. आता इथे बघ बेटा, या जंक्शनला 8 एम्पियर इथे येतोय. हा इथे जर इथे बघितला 6 एम्पियर, 8 आणि 6 किती बेटा, 14 एम्पियर. त्या 14 एम्पियरमधून सो दॅट इज हियर 9 एम्पियर चालला, तर इथे शिल्लक किती राहिला, सो I इज इक्वल टू दॅट इज कॉल्ड ॲज द 5 एम्पियर. दॅट इज द आन्सर. पण आता मी असा क्वेश्चन सॉल्व केला की सगळेजण एकदम बाउंस गेलं, सर क्या किया समझ में नहीं आया, सर कुछ भी जुगाड़ कर दिया और आंसर निकाल दिया. आपण इथं सिस्टमॅटिक सॉल्व करूया त्याला. ओके. तो मैं यहाँ पे लिखता हूँ दॅट इज हियर नंबर 1 ॲट जंक्शन A. जंक्शन है,
एक जंक्शनवरती किती वायर आहेत बेटा, सो दॅट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा कितने आहे बेटा, 3, 1 2 3. याला I1 म्हणतात, हे I4 आहे, याचं नाव माहीत नाही म्हणून याला आपण काय म्हणूया बेटा, I-1. सो यहाँ पे देख लो इनकमिंग इज इक्वल टू समेशन ऑफ I, समेशन ऑफ I इज इक्वल टू क्या है बेटा 0. यहाँ पे देख लो इनकमिंग करंट, इनकमिंग कौन है बेटा, इनकमिंग I1. सो दॅट इज हियर इनकमिंग कितना आहे बेटा I1. ओके, आता इथे जर कळालं पाहिजे, हा पॉझिटिव्ह घेतला तर आउटगोईंग कोण आहे बेटा, I4 आहे, म्हणून इथे काय घेतलं बेटा, -I4. सो दॅट इज हियर. आणि हा कोण आहे, आउटगोईंग आहे. सो इनकमिंग आणि आउटगोईंग याच्यातलं रिलेशन कळायला पाहिजे, हा आउटगोईंग आहे म्हणून इथे काय येतं बेटा, I1 डॅश इज इक्वल टू कितना आएगा 0. तो सिंपल सी बात है बेटा. तो यहाँ पे देखो I1 की वैल्यू कितनी है 6, I4 की वैल्यू कितनी है माइनस, यहाँ पे देख लिया 2, माइनस कितना है I1 डैश इज इक्वल टू 0. दैट इज हियर कितना आएगा बेटा, ये 4 आएगा. सो I1 डैश इज इक्वल टू दैट इज हियर कितना आ गया बेटा, 4 एम्पियर. ही कुठली व्हॅल्यू आली या ठिकाणी चालली. आता नंबर 2, नंबर सेकंडमध्ये घेऊया. व्हॉट इज दॅट नंबर सेकंड, ॲट जंक्शन. सो ॲट जंक्शन बी, मी क्वेश्चन पण जरा हटके घेतला थोडासा. तो क्वेश्चन नंबर बी, अभी जंक्शन देखो, जंक्शन पे कितने वायर है बेटा, हा इकडून I1 डॅश आला आहे, हा इकडून कोण आहे बेटा I2 आहे, इकडे कोण आहे I5 आहे, आणि याला काय म्हणूया आपण, सो दॅट इज कॉल्ड ॲज द I2 डॅश. सो दैट इज हियर I2 डैश बोलेंगे. सो दैट इज द इंपॉर्टेंट. तो कैसे सॉल्व करेंगे देख लो बेटा. ॲट जंक्शन बी जंक्शनवरती इनकमिंग कोण आहे, सो दॅट इज द इनकमिंग. सो इथे वाटलं तर मी असं घेतो बरं. यहाँ पे देख लो बेटा, समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. तुम्हाला समजण्यासाठी मी एवढं काही करतो या. ॲक्च्युली हे एवढं करायची गरज नाही, मी डायरेक्ट आन्सर काढलं आहे, ते म्हणजेच किती आहे 10 सेकंदामध्ये आन्सर काढलं आहे, तरी पण मी तुम्हाला इथं प्रूव्ह करून देतो आहे. समेशन ऑफ I इज इक्वल टू 0 बेटा. जंक्शन बी है, इनकमिंग देख लो बेटा, इनकमिंग कौन है I1 डैश. ओके, इनकमिंग है, फिर बाद में कौन है इनकमिंग, प्लस कौन है बेटा I5. ओके, आउटगोईंगमध्ये कोण आहे बेटा, मायनस क्या आएगा I2, आणि हा पण इथे आउटगोईंगमध्ये मायनस. सो दैट इज हियर I2 डैश इज इक्वल टू कितना है 0. I1 डैश की वैल्यू कितनी है 4, I5 की वैल्यू कितनी है बेटा I5 की वैल्यू कितनी है +6 है. सो दैट इज हियर I2 की वैल्यू कितनी है 2 है. सो दैट इज हियर -2 माइनस I2 डैश इज इक्वल टू 0. 4 + 6 10, 10 - 2 10 - 2 8. सो I2 डैश इज इक्वल टू कितना आएगा बेटा 8 एम्पियर. सो दॅट इज हियर देख ले, यहाँ पे 8 एम्पियर आया क्या नहीं आया, आया है. आता मी नंबर 3 नंबर घेतो, दॅट इज कॉल्ड ॲज द ॲट जंक्शन. काय घेतोय आता मी, ॲट जंक्शन. ॲट जंक्शन कहाँ पे लेने वाला हूँ मैं बेटा, सी. ॲट जंक्शन सी घेतोय मी. आता सी नंबरचं जंक्शन बेटा, यहाँ पे देख लो कितने वायर है बेटा, 4 है. यहाँ पे देख लो समेशन ऑफ I इज इक्वल टू 0. इनकमिंग कौन है, यहाँ पे देख लो बेटा I2 डैश इनकमिंग है, फिर बाद में इनकमिंग कौन है I3. सो दैट इज हियर प्लस I3. ये आउटगोइंग है, सो दैट इज कॉल्ड, याला काय म्हणूया -I. और ये भी आउटगोइंग है, इसको क्या बोलेंगे -I6 इज इक्वल टू कितना आएगा बेटा 0. इथे बघ I2 डैश की वैल्यू कितनी है 8. ओके, I3 की वैल्यू कितनी है बेटा 6. -I तो अपने को निकालना है, -I6 की वैल्यू कितनी है 9 इज इक्वल टू कितना है 0. 8 + 6 14 -9 that is a 5. So I is equal to how much will be that answer, 5 ampere. That is the correct answer. पण हे एवढं काही करत बसायची गरज नाही, सिंपल है. कैसे क्या, यहाँ पे देख लो जंक्शन है, हा करंट 6 एम्पियर येतो है. ओके, और 2 एम्पियर जा रहा है, बचा कितना बेटा 4 एम्पियर. आएगा या जाएगा, जाएगा. यहाँ पे देख लो बेटा 4 एम्पियर आ रहा है, यहाँ से 6 एम्पियर आ रहा है, कितना हो गया बेटा 10 एम्पियर. उसमें से 2 एम्पियर जा रहा है, बचा कितना 8. आएगा या जाएगा, जाएगा. तो ऑप्शन इथे जंक्शन नंबर सी बेटा, कितने वायर है बेटा 4, 8 एम्पियर आ रहा है, 6 एम्पियर आ रहा है, कितना होगा बेटा 14 एम्पियर. उसमें से 9 एम्पियर जा रहा है, बचा 5. आएगा या जाएगा, जाएगा. दैट इज हियर आंसर इज द 5 एम्पियर. दैट इज कॉल्ड एज द Kirchhoff's current law, Kirchhoff's junction law. At the junction net current is 0. So it can obey the law of conservation of the charge. Incoming current equal to outgoing current. Summation of I equal to 0. Incoming positive, outgoing negative. Incoming negative, outgoing positive. It follow the rules of algebra because the current is a scalar quantity. ठीक है, तो ये मैंने आपको यहाँ पे बता दिया बेटा. आता मी इथे लगेच काय करू, याच्यासारखे अजून क्वेश्चन घेणार आहेत, पण आता आपण काय करूया बेटा, आगे जाएंगे और हम यहाँ पे आगे कहाँ पे जाएंगे, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. कोणत्या लॉकडे जाऊया, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. सो दैट इज हियर, यहाँ पे लिखता हूँ मैं, बहुत इंटरेस्टिंग है. Kirchhoff's voltage
लॉ, किरचॉफ्स वोल्टेज लॉ, इसका शॉर्ट फॉर्म क्या है, KVL, किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. ओके. आता इथे सगळ्यात मेन याचं अजून एक नाव काय आहे, किरचॉफ्स लूप लॉ किंवा किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. जसं की किरचॉफ्स करंट लॉ त्यालाच आपण काय म्हणायचं, जंक्शन लॉ, तसं हा किरचॉफ्स काय रे बेटा, दॅट किरचॉफ्स व्होल्टेज लॉ. हा जो व्होल्टेज लॉ आहे तोच आपला कोण आहे बेटा, किरचॉफ्स लूप लॉ. सो दैट इज़ हियर. सो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. ठीक है, तो एकदम इंटरेस्टिंग है, ज़्यादा टेंशन लेने की ज़रूरत नहीं है. आता हे काय है बेटा, तो मी इथं लिहितो हां ब्रॅकेटमध्ये, यहाँ पे लिखूँगा बेटा, मैं क्या लिखूँगा देख लो. सो यहाँ पे हाँ मैं यहाँ पे लिखता हूँ, इट कैन ओबे लॉ ऑफ कंजर्वेशन ऑफ एनर्जी. ओके. सो दॅट इज हियर. सिम्पल आहे. आता बघ, किरचॉफ्स करंट लॉमध्ये काय आहे बेटा, समेशन ऑफ I इक्वल टू काय आहे बेटा, 0. आता किरचॉफ्स व्होल्टेज लॉ काय असतो, समेशन ऑफ V इक्वल टू काय असणार आहे बेटा, 0. इथे बघ किती टाईपचे करंट होते, 2 टाईपचे. एक करंट कोणता होता, इनकमिंग, दुसरा काय होता, आउटगोईंग. इथे पण 2 व्होल्टेज आहेत. एक काय असणार आहे, इनकमिंग आणि आउटगोईंग नाही. एक असणार आहे बॅटरीच्या आतमधला आणि दुसरा असणार आहे बॅटरीच्या बाहेरचा, म्हणजेच कुणामधला, सर्किटमधला. तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. इथे बघ, किरचॉफ्स करंट लॉ आपण कुठे अप्लाय केला आहे, जंक्शनमध्ये. इट इज ॲप्लिकेबल फॉर द जंक्शन. हा कुठे अप्लाय करायचा आहे, जंक्शनमध्ये. जंक्शन कुणाला म्हणायचं, ज्या पॉईंटवरती 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर कनेक्ट झालेत त्याला काय म्हणायचं आहे, जंक्शन. ओके बेटा. आता किरचॉफ्स व्होल्टेज लॉ समेशन ऑफ V इक्वल टू 0 आहे, पण हे कुणामध्ये अप्लाय करायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द लूप. ओके बेटा, हे लूपमध्ये. लूप म्हणजेच काय बेटा, लूपला दुसरं एक नाव आहे, दॅट इज कॉल्ड ॲज द क्लोज्ड सर्किट. काय म्हणायचं आपण त्याला, क्लोज्ड सर्किट. हा क्लोज्ड सर्किट आहे. ॲक्च्युअली 3 टाईपचे सर्किट असतात, ओपन सर्किट, क्लोज सर्किट आणि शॉर्ट सर्किट. ठीक है, लेकिन मैं यहाँ पे ये लेने जा रहा हूँ, दैट इज कॉल्ड एज द क्लोज्ड सर्किट. ओके. तो सिंपल आहे. आता इथे बघ, यहाँ पे करंट कितने थे, 2, इनकमिंग आणि आउटगोईंग. तसं इथे 2 व्होल्टेज आहेत. एक आहे तो म्हणजेच बॅटरीमधला, त्याला EMF म्हणायचं, आणि दुसरा आहे तो म्हणजेच सर्किटमधला, म्हणजे बॅटरीच्या बाहेरचा आणि सर्किटमधला, त्याला म्हणायचं ओहम्स लॉ, V इक्वल टू I इंटू R. यहाँ पे देख लो, ज़्यादा टेन्शन मत लो, एकदम कन्फ्युजनमध्ये शिकवतील तुम्हाला, पण मी एकदम इंटरेस्टिंगमध्ये सांगतोय. आता हे क्लोज्ड सर्किट किसको बोलेंगे, यहाँ पे देख लो बेटा, हा रेजिस्टर आहे. ओके. इथे बॅटरी आहे आणि इथे एक स्विच लावला आहे. सो दॅट इज हियर. याचा रेजिस्टन्स किती आहे, R. हे प्लस आणि मायनस. याचा EMF किती आहे बेटा, E. करंट कुठून कुठं फ्लो होतो, पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह होतो, दॅट इज कॉल्ड ॲज द करंट. आता आपल्याला इथे कळालं पाहिजे, हे एक साधं सर्किट काढलं, क्लोज आहे ना, हे क्लोज एक लूप आहे, दॅट इज द इम्पॉर्टंट. आता ह्याच्या सर्किटमध्ये 2 टाईपचे व्होल्टेज आहेत. एक टाईपचा व्होल्टेज कोणता, हा म्हणजे त्या बॅटरीचा EMF. हा म्हणजेच त्या बॅटरीचा काय रे बेटा, EMF. आणि दुसरा म्हणजे काय, बघ, या रेझिस्टरमधून करंट किती जातो, I. तो करंट, आता बघ, करंट आणि रेझिस्टन्स यांची ॲडिशन म्हणजेच काय रे बेटा, V. ओहम्स लॉने सांगितलं ना, V इक्वल टू I इंटू R. तर कधी पण लक्षात ठेवायचं, कुठल्याही क्लोज्ड सर्किटमध्ये किती टाईपचे व्होल्टेज असतात, 2 टाईपचे. एक व्होल्टेज असतो बॅटरीमधला, दॅट इज द EMF, आणि दुसरा व्होल्टेज म्हणजे करंट आणि रेजिस्टेंस की मल्टीप्लिकेशन. अभी कोई स्टूडेंट बोलेंगे सर ये तो आपने बहुत सिम्प्लिफाईड दे दिया, हे तुम्ही फार सिम्प्लिफाईड दिलं. अरे बेटा, याचा जे क्वेश्चन घेणार आहेत ना, त्याच्यामध्ये आपण कॉम्प्लिकेटेड घेणार आहेत. तिथे काय फक्त एकच रेजिस्टर नसणार आहेत, भरपूर रेजिस्टर, भरपूर करंट, भरपूर बॅटरीज असतील, आणि तिथे आपल्याला लूप लॉ लावायचा है. सो दैट इज द इम्पॉर्टेंट. ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. तो यहाँ पे देख लो मैं इसको कैसे लिखता हूँ. सो इथे जर पाहिलं मी, तो याला मी कसं लिहितो आहे, तर याला मी असं लिहितो आहे, समेशन ऑफ V इज इक्वल टू 0. यालाच आपण असं करूया, समेशन ऑफ E म्हणजे काय रे बेटा, EMF प्लस समेशन ऑफ, सो दैट इज हियर I इंटू R इज इक्वल टू 0. यहाँ पे प्लस भी ले सकते हो, माइनस भी ले सकते हो, कोई फ़र्क नहीं पड़ेगा, कारण त्याची व्हॅल्यू पुढे जाऊन 0 येणार आहे. तो यहाँ पे देख लो, जो मैं यहाँ पे बताने की कोशिश कर रहा हूँ, याला आपण काय म्हणायचं, दॅट इज कॉल्ड ॲज द, हे पार्ट कोण आहे, दॅट इज द व्होल्टेज ऑफ दॅट बॅटरी, त्याला EMF म्हणतो आपण. आणि हे कोण आहे बेटा, ओहम्स लॉमध्ये एखाद्या ब्रँचमधला रेझिस्टन्स मल्टिप्लाइड बाय त्याच्यातून जाणारा करंट, म्हणजे याला आपण म्हणतो पोटेन्शियल डिफरन्स, किंवा त्याला आपण काय म्हणतो, व्होल्टेज EMF, पोटेन्शियल डिफरन्स, दॅट आर द सिनोनिम्स हॅविंग द युनिट व्होल्ट. ओके. तो हे रिलेशन्स आपल्याला इथे कळायला पाहिजे, ज़्यादा सोचने की ज़रूरत नहीं है. तो यहाँ पे देख लो, KVL क्या है, एक
एक सेंटेंस में बताऊंगा, KVL इज एप्लीकेबल फॉर द क्लोज्ड सर्किट इन विच द समेशन ऑफ वोल्टेज इज इक्वल टू 0, दैट इज नथिंग बट द समेशन ऑफ EMF प्लस समेशन ऑफ करंट इनटू रेजिस्टेंस इज इक्वल टू 0. इन द एनी क्लोज्ड सर्किट देयर आर द two types of voltage. The battery voltage is called as the EMF and the external voltage in the resistor is known as the product of current and resistance by Ohm's law. ठीक आहे ना बेटा, तो ये आपको यहाँ पे समझ में आना चाहिए. आता याच्यामध्ये आपल्याला काय घ्यावं लागेल, वी हॅव टू टेक द साइन कन्व्हेन्शन. आता इथे जर पाहिलं आपण तर थोड़ी देर के लिए आपको यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे क्या करता हूँ, इथे जर पाहिलं तर इथे एखाद्या वेळेस यहाँ पे देख लो, मैं यहाँ पे ही बैटरी है, यहाँ पे स्विच है एंड लाइक दैट. रेजिस्टर किती आहे R, EMF कितना है E, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. जास्त टेन्शन घेऊ नका बरं, क्रिटिकलमध्ये जाऊ नका. सो दॅट इज हियर, हे आपल्याला इथे कळायला पाहिजे. अभी यहाँ पे देख लो, यहाँ से करंट कितना जा रहा है बेटा I. आता आपल्याला लूप घेताना अगोदर आपण फिक्स करायचे असतात काही पॉईंट्स, आपण नावं देऊया. या ब्रँचला A, यहाँ पे B, यहाँ पे C, इथे काय घेतो D. आता मी एक लूप घेतो, या लूपचं नाव काय आहे, लूप म्हणजे काय, व्हॉट इज दॅट लूप, जहाँ से शुरुआत कर रहे हैं वहाँ पे ख़त्म करना है. मी सुरुवात कुठून करतो A. आता मी क्लॉकवाईज लूप घेऊ शकतो किंवा अँटी क्लॉकवाईज, डिपेंड अपॉन युअर चॉईस. सो A, B, C, D, A हे एक लूप घेतलं आणि माझी डायरेक्शन अशी आहे. ओके बेटा, तो यहाँ पे देख लो ही है, तर मग इथे मला काय घ्यावं लागेल, साइन कन्वेंशन. ये आपने इतना लिख लिया होगा, तो मैं अभी यहाँ पे देख लो बेटा साइन कन्वेंशन घेतो. So that is here we have to consider here the sign convention. आता हा जो Kirchhoff's voltage law है, it is applicable in capacitor as well as in inductor also, but we are studying related to the resistor. वहाँ पे लिख सकते हो KVL is applicable for resistor, परत कॅपॅसिटर अँड इंडक्टर, दॅट इज कॉल्ड एज द LCR सर्किट. L सर्किट, C सर्किट, R सर्किट. L बोले तो इंडक्टर, C बोले तो कॅपॅसिटर, R बोले तो रेजिस्टर. आपण आता कोणतं सर्किट घेतोय, R सर्किट, दॅट इज द रेजिस्टर. ओके, तो साइन कन्व्हेन्शनमध्ये मी काय करतोय बघा बेटा, अगोदर मी बॅटरीसाठी घेतो. यहाँ पे देख लो, हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह. इथे पण पाहिलं, ये पॉझिटिव्ह निगेटिव्ह, याचं EMF किती आहे बेटा E. सो दैट इज़ हियर. अभी यहाँ पे देख लो, इथे दोन कंडिशन येणार. अभी यहाँ पे देख लो, यहाँ पे इथे जर पाहिलं तर पहिली कंडिशन की लूप इकडे चाललं आहे. सो दॅट इज द लूपची डायरेक्शन, म्हणजे लूप असं फिरतोय आणि या साईडला लूप या साईडला फिरतो. एक क्लॉकवाईज लूप घेतो आणि एक काय घेतो बेटा, अँटी क्लॉकवाईज. तर साइन कन्व्हेन्शन. आता बघ बरं, इथे मी लूप कसं घेतलं आहे, यहाँ पे लूप मैंने कैसे लिया बेटा, क्लॉकवाईज. ठीक है ना, तो यहाँ पे देख लो क्लॉकवाईज. आता इथे बघ बेटा, सिंपल आहे. आता इथे घेताना काय करायचं, सिंपल आहे. आणि ते म्हणजेच काय, मैं इथे अँटी क्लॉकवाईज घेतो. जैसे मैं अँटी क्लॉकवाईज लूप गेलो आहे, तर ये इधर जा रहा है, हा इकडे चालला आहे, तर लास्टचा टर्मिनल कोणता आहे, पॉझिटिव्ह. म्हणून याचा EMF नेहमी काय घ्यायचा बेटा, प्लस E. यहाँ पे देख लो बेटा, ये ऐसे जा रहा है, बैटरी तशीच आहे, तर इकडून इकडे लास्टचं टर्मिनल कोणतं आहे याच्यासाठी, माइनस. म्हणून इथे काय घ्यायचं बेटा, माइनस E. यहाँ पे देख लो बेटा, ये लूप कैसे जा रहा है, ऐसे लूप जा रहा है, तर इकडून याला आउटर टर्मिनल कोणतं आहे बेटा, पॉझिटिव्ह. म्हणून EMF आपण काय घ्यायचं रे बेटा, पॉझिटिव्ह. आर यू गेटिंग माय पॉईंट. हे आपल्याला समजलं पाहिजे जे मी तुम्हाला सांगतोय. आता इथे जर पाहिलं तो यहाँ पे देख लो बेटा, सिंपल आहे. साइन कन्व्हेन्शन, हे पण साइन कन्व्हेन्शन आहेत, पण हे साइन कन्व्हेन्शन कोणासाठी घेतो, सो दॅट इज द रेजिस्टर. इथे पण रेजिस्टर. ओके बेटा, करंट किती आहे, सो रेजिस्टन्स किती आहे R, करंटची डायरेक्शन या साईडला आहे, करंट किती आहे बेटा I, इकडे करंट चालला आहे, हा करंट किती आहे I. आता मी दोन टाईपचे लूप घेतो, एक लूप या साईडला घेतो आणि हा एक लूप इकडे घेतो. सो दॅट इज कॉल्ड ॲज द डायरेक्शन ऑफ दॅट लूप. इथे जर पाहिलं तर डायरेक्शन ऑफ दॅट लूप, तर इथं व्होल्टेज कसं येणार आहे बघ. इथे बघ, लूपची डायरेक्शन आणि करंटची डायरेक्शन कशी आहे बेटा, अपोजिट. तर इथलं व्होल्टेज जे असणार आहे ते व्होल्टेज घेताना आपण काय घ्यायचं, प्लस I इंटू R. कारण I इंटू R म्हणजे काय रे बेटा, V, दॅट इज कॉल्ड ॲज द व्होल्टेज. पण हे काय घ्यायचं, पॉझिटिव्ह. ज्यावेळेस करंटची आणि लूपची डायरेक्शन कशी असेल रे, अपोजिट. इथे बघ बेटा, करंटची डायरेक्शन लूपची डायरेक्शन सेम है, तो यहाँ पे देख लो, मी इथं व्होल्टेज काय घेणार आहे, माइनस IR. आर यू गेटिंग माय पॉइंट. अभी यहाँ पे देख लो बेटा, करंट किधर जा रहा है, क्लॉकवाइज, ऐसे घूम रहा है, और लूप भी कैसे जा रहा है, ऐसे. दोनों की डायरेक्शन क्या है, सेम. प्लस क्या माइनस, माइनस. आर यू गेटिंग माय पॉइंट. तर हे आपल्याला कळालं पाहिजे. मग मी इथं कसं करेल बघ बरं, इथे मैं ऐसे जा रहा हूँ, मी सुरुवात इथून केली आहे. यहाँ पे देख ले बेटा, रेजिस्टर, करंट की डायरेक्शन राइट साइड, लूप पण डायरेक्शन राइट साइड, तो मैं यहाँ पे क्या लिखूंगा, माइनस IR
मायनस आय आर. आता इथून मी इकडे येतो, मला रस्त्यामध्ये कोण लागलं बेटा, बॅटरी. याच्या लास्टचं टर्मिनल कोणतं आहे, पॉझिटिव्ह. तर प्लस ई इज इक्वल टू काय गेलं रे बेटा, 0. यालाच आपण हे कशात एक्सप्लेन केलं बेटा, या इक्वेशनला एक्सप्रेस केलं, दॅट इज अ समेशन ऑफ व्ही इक्वल टू 0. इथे बघ, हा आहे व्होल्टेज पोटेन्शियल रेझिस्टरमधलं आणि हे कुणामधलं, बॅटरीमधलं, आणि यांची ॲडिशन किती आली बेटा, 0. सो दॅट इज कॉल्ड ॲज द किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ. इथलं साईन कन्व्हेन्शन थोडासा हलकासा थोडासा गोंधळून जाण्यासारखं आहे. ते म्हणजेच काय, लूपची डायरेक्शन या तो क्लॉकवाईज या तो अँटी क्लॉकवाईज. लूप कसा स्टार्ट करायचा, जिथून स्टार्ट केलं तिथं एंड केलं पाहिजे. सो दॅट इज हिअर. आणि हे आपल्याला कळायला पाहिजे. लूपच्या डायरेक्शन दोन असतील, क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज. जर रस्त्यात बॅटरी आली तर लास्टचं टर्मिनल पकडायचं. लास्टचं टर्मिनल पॉझिटिव्ह असेल तर पॉझिटिव्ह, निगेटिव्ह असेल तर निगेटिव्ह. आर यू गेटिंग माय पॉईंट. तर हे एकदम इंटरेस्टिंग आहे. याला जरा 2 वेळेस रिवाईज करा. याच्या रिलेटेड लगेच क्वेश्चन आपण सॉल्व करूया. व्हॉट इज दॅट क्वेश्चन. जास्त हार्ड नाहीत बरं. इट इज द व्हेरी इझिएस्ट. या टॉपिकमधलं सगळ्यात इझी पार्ट कुठला असेल तर KCL आणि KVL आहे. ठीक आहे. तो यहाँ पे देख लो बेटा. आता मी इथं पुढे जातो, याच्या रिलेटेड क्वेश्चन घेतो. व्हॉट इज दॅट क्वेश्चन. सो दॅट क्वेश्चन इज हिअर अँड दॅट क्वेश्चन इज नथिंग बट काय आहे बघ, इथे एवढी मोठी बॅटरी आहे, सॉरी एवढं मोठं क्लोज्ड सर्किट आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द लूप आहे. इथे एक बॅटरी आहे. सो दॅट इज कॉल्ड ॲज द E1. याला आपण काय म्हणलो बेटा, E1. किती व्होल्टची आहे बेटा, 6 व्होल्ट. E1 इज इक्वल टू 6 व्होल्ट. इथे जर पाहिलं तर हे कोण आहे बेटा, E2. E2 इज इक्वल टू किती दिले आपल्याला, 4 व्होल्ट. ओके. आता इथून जो करंट फ्लो होतो आहे, सो दॅट इज हियर. यहाँ पे देख लो बेटा, यहाँ पे जो इन्होंने करंट दिला है, हा करंट किती दिला है, I1. हा I1 अमाऊंटचा करंट फ्लो होतो आहे. कितना आहे बेटा, I1. हा I1. हा इकडे जर गेला आहे, हा करंट किती आहे, सो दॅट इज कॉल्ड ॲज द I2. सो हा आहे इथे I2 आहे. हा इकडे पण बघ, हा इकडे I2 करंट आला आहे. सो दॅट इज हियर. थोडं फेडेड दिसतं डायग्राम. हा इकडे जर पाहिला तर हे किती येईल, I1 मायनस I2. आप बोलेंगे कैसे क्या सर. देखो बेटा, हा एक जंक्शन है. इनकमिंग करंट किती आहे, I1 आहे. इकडे किती जातो, I2. तर राहिला किती, I1 माइनस I2. सो दैट इज़ द इम्पॉर्टेंट. ये रिलेशंस आपको यहाँ पे समझ में आना चाहिए, जो मैं यहाँ पे बताने की कोशिश कर रहा हूँ. सो दैट इज़ द इम्पॉर्टंट. इथे बघ, परत एकदा सांगतोय, ये जो बॅटरी आहे, ही बॅटरी आहे. या साईडला पॉझिटिव्ह, या साईडला निगेटिव्ह. याला E1 म्हणूया. किती व्होल्ट आहे, 6 व्होल्ट. इथं रेझिस्टर आहे. हा रेझिस्टर किती ओहमचा आहे, 2 ओहमचा. इथून करंट किती जातो आहे, I1. या जंक्शनपासून इकडे करंट किती गेला, I2. तर इकडे किती जाणार, I1 मायनस I2. हा रेझिस्टर किती ओहमचा आहे, 3 ओहम. इथे एक बॅटरी आहे. हा करंट किती आहे बेटा, I2. हा रेझिस्टर 4 ओहम. इथे बॅटरी आहे, किती व्होल्टची आहे, 4 व्होल्ट. या साईडला पॉझिटिव्ह आणि या साईडला निगेटिव्ह. व्हॉट इज दॅट क्वेश्चन. क्वेश्चन काय म्हणतो, यूज द किर्चॉफ्स लॉज टू फाइंड द करंट इन द रेझिस्टर ऑफ 2 ओहम, 3 ओहम अँड 4 ओहम. बघा, 2 ओहममधून फ्लो होणारा करंट काढायचा. आता 2 ओहममधून फ्लो होणारा करंट काढायचा, इसका मतलब अपने को देख लो बेटा, 2 ओहम से कौन जा रहा है, I1. सो आपल्याला इथे कोण काढायचं आहे, वी हॅव टू फाइंड आउट दॅट I1. परत इथे बघ, 4 ओहम. सो दॅट इज हियर. याच्यातून फ्लो होणारा करंट काढायचा, इसका मतलब अपने को क्या निकालना है बेटा, दॅट इज द I2. हे आपल्याला कळायला पाहिजे, दॅट इज द I2. इथे बघ, डायग्राम जरा व्यवस्थित समजू द्या. I1 माइनस I2. हा कौन है, I2. हा कौन है, I2 है. ठीक है बेटा, यहाँ पे देख ले. हा इथे जर बघितला तर हा कौन है, I1 है. ये भी कौन है बेटा, I1 है. ठीक है ना, है क्या नहीं है. सो दॅट इज हियर. ओके. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह. परत आपल्याला कोण काढायचं, I2. आणि 3 ओहममधून जाणारा म्हणजे कोण काढायचं आपल्याला, I1 माइनस I2. किती व्हॅल्यू काढायच्या, 3. सिंपल है. I1 निकालो, I2 निकालो, सब्ट्रैक्शन करो. I1 किस में से फ्लो हो रहा है, 2 ओहम. I2 4 ओहम. I1 माइनस I2 3 ओहम. आता काय करणार आपण, तर सिंपल आहे, इथे किर्चॉफ्सचा व्होल्टेज लॉ यूज करूया. दॅट इज कॉल्ड ॲज द लूप लॉ. इथे आपल्याकडे किती लूप तयार होते हे बघूया. एक लूप तयार होईल, दॅट इज हियर फर्स्ट लूप. इथे जर पाहिलं सो दॅट इज द फर्स्ट लूप. आणि हे काय होईल तर बेटा, सेकंड लूप. आता दोन्हीही लूपची डायरेक्शन एकच घ्या, म्हणजे दोघांची क्लॉकवाईजच घेऊया. तो मैं यहाँ पे देख लो बेटा, सिंपल है. यहाँ पे देख लो, एकदम इंटरेस्टिंग. मी इथे घेतोय लूप फर्स्ट लूप कुठून सुरुवात झालं बघ. सो दॅट इज हियर. यहाँ से स्टार्ट करेंगे. APQDA. APQDA. हा एक लूप आला.
आता या लूपमध्ये आपण सुरुवात करूया. या लूपमधून जाताना बेटा बघ, इथून असं चाललो, इकडे बघ बेटा करंटची डायरेक्शन ओके, आणि लूपची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. प्लस का मायनस घेणार बेटा, माइनस माइनस. सो दैट इज हियर I इंटू आर. करंट कितना है मेरे को बताइए. सो दैट करंट इज I1 माइनस I2 आणि रेजिस्टन्स किती आहे बेटा, 3. सो दैट 3 इज हियर. आता इथून आपण असंच आलो, यहाँ पे देख लो ये बैटरी लागली बेटा, आउटर टर्मिनल कौन सा है, पॉजिटिव है, तो यहाँ पे लिखता हूँ मैं प्लस, क्या लिखूंगा, E1. सो दैट इज कॉल्ड एज द प्लस E1. आता यहाँ से मैं ऊपर जा रहा हूँ, करंट की डायरेक्शन और लूप की डायरेक्शन सेम है. करंट कितना फ्लो हो रहा है बेटा, माइनस येणार, इथे काय ना बेटा I1. सो दैट इज हियर I1 आणि रेजिस्टर किती है, I1 इंटू रेजिस्टर कितना है 2, तो मैं यहाँ पे क्या लिखूंगा, रेजिस्टेंस 2 आणि करंट कितना है I1 इज इक्वल टू क्या आएगा, 0. आता याला आपण व्यवस्थित सॉल्व करूया. ब्रैकेट से सॉल्व करेंगे, क्या आएगा, -3I1 प्लस 3I2 प्लस E1 की वैल्यू कितनी है, यहाँ पे देख लो, ये I2 है, प्लस E1 की वैल्यू कितनी है बेटा, 6. सो दैट इज हियर 6 -2I1 इज इक्वल टू 0. यहाँ पे देख लो, -3I1 -2I1, सो दैट इज हियर -5I1 ओके, प्लस 3I2 इज इक्वल टू, इधर का प्लस उधर जाके क्या हो गया रे बेटा, माइनस. सो दैट इज हियर -6. तर याला आपण असं केलं चालेल, 5I1 -3I2 इज इक्वल टू 6. इसको बोलेंगे इक्वेशन नंबर फर्स्ट. सो त्याला आपण काय म्हणणार, इक्वेशन नंबर फर्स्ट. दॅट इज, अजून एक लक्षात घ्या, KVLचे क्वेश्चन टाइम कन्झ्युमिंग आहेत, त्याला जास्त टाइम लागतो आहे. तो यहाँ पे देख लो बेटा. सो दैट इज हियर लूप नंबर काय घेतोय मी, सेकंड घेतोय. चलो मान लिया लूप का नाम क्या होगा, चलो शुरुआत करता हूँ मैं, P B C Q P. यहाँ से शुरुआत वहाँ पे ख़त्म, P B C Q P ओके. सो दैट इज हियर. आता इथून सुरुवात के लिए अपन कहाँ से स्टार्ट किया बेटा, P से स्टार्ट किया. यहाँ से देखो रास्ते में कौन आया, 4 ओहम. करंट कितनी है बेटा, I2 है. डायरेक्शन क्या है, सेम, तो क्या लिखूंगा, -4I2. काय घेणार बेटा, -4I2. यहाँ से इथं रस्त्यात बॅटरी आली, लास्टचं टर्मिनल पॉझिटिव्ह आहे, म्हणजेच इथे काय घेतो बेटा, प्लस E2. सो दैट इज हियर प्लस E2. आता इथून ऐसे ऊपर जा रहा है, करंट नीचे आ रहा है, लूप ऊपर जा रहा है, डायरेक्शन अपोजिट, तो क्या आएगा बेटा, माइनस. करंट माइनस नहीं आएगा, प्लस येईल, करंट आणि लूपची डायरेक्शन अपोजिट, प्लस क्या येईल बेटा, I1 -I2 आणि रेजिस्टन्स किती आहे त्याचा, 3 ओहम इज इक्वल टू क्या है बेटा, 0. ये देख लो, ठीक से देख लो, 2 बार 3 बार 4 बार देख लो. यहाँ पे देख लो अच्छे से, क्या लिहून मी, -4I2 प्लस E2 ची वैल्यू कितनी है, 4 प्लस ये कितना आएगा, 3I1 -3I2 इज इक्वल टू 0. अब यहाँ पे देख लो बेटा, अब यहाँ पे लिखूंगा 3I1, हे काय येईल बेटा, माइनस माइनस, सो दैट इज अ प्लस, सॉरी माइनस -4 -3 दैट इज अ -7I2 इज इक्वल टू इधरचा प्लस तिकडे काय येईल बेटा, -4. दैट इज द इक्वेशन नंबर सेकंड. हे कोणतं इक्वेशन आलं बेटा, सेकंड. कितने इक्वेशन आ गए, 2. स्कूल में पढ़ा था ना हाउ टू सॉल्व दैट इक्वेशन, 2 इक्वेशन की एडिशन आणि सब्ट्रैक्शन. दैट इज हियर. यहाँ पे देख लो, टाइम कंज्यूमिंग क्वेश्चन है. हाँ, तो यहाँ पे देख लो, यहाँ पे देखो, मैं इसको हटा रहा हूँ. ओके बेटा, याला मी संपवतो इथे. पहिलं इक्वेशन घेतो. व्हॉट इज दॅट फर्स्ट इक्वेशन, 5I1 -3I2 इज इक्वल टू 6. दैट इज द इक्वेशन नंबर फर्स्ट. ओके, 3I1 -7I2 इज इक्वल टू -4. इक्वेशन नंबर सेकंड. यार मैं क्या करता हूँ, यहाँ पे स्कूल में पढ़ा है क्या, इसको मैं 3 से मल्टीप्लाई करता हूँ. यहाँ पे देख लो. सो इसको मैं 3 से मल्टीप्लाई करता हूँ और इसको भी इसको मैं कितने से मल्टीप्लाई करता हूँ, 5 से. सो मग इथे काय येईल बघा, याला इथून हे करतो. तो चलो यहाँ पे देख लो, 15I1 -9I2 इज इक्वल टू 18. इथे काय येईल बेटा, 15I1 -35I2 इज इक्वल टू -20. यार इथे मी काय करतो बघ, माइनसने मल्टीप्लाई करतो, माइनस माइनस काय येईल बेटा, प्लस, और ये कितना आएगा, प्लस. सो दैट बिकम द हा प्लस होईल आणि हा प्लस होईल, दॅट अँड दॅट गेट कॅन्सल. आता इथे बघ, 35 -
9i2, 35i2 माइनस 9 किती होईल बेटा, मायनस का प्लस, प्लस 26i2 इज इक्वल टू किती येईल रे बेटा, 38. सो i2 इज इक्वल टू 38/26, दॅट इज कॉल्ड ॲज द 19/38.